हाय, हॅलो, नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल, की माझ्या व्हिडिओची सुरुवात ना ही इथूनच होते. म्हणजे शॉर्टची असू दे किंवा लाँगची असू दे. कारण सकाळ-सकाळचं हे वातावरण आणि मस्त चहा घ्यायला ना मला इतकं आवडतं. म्हणून मग मी म्हटलं, की चला व्हिडिओची पण सुरुवात करू. आणि त्याच्यासोबतच आज आईकडे पण जायचं मला रात्रीच निघायचं आहे. सो त्याची पण काही तयारी आहे. सोबतच आज मला बाल्कनीमधली सगळी जी झाडं आहेत, तर ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायची आहेत. कारण मला मागे काही कमेंट्स आल्या होत्या शॉर्ट व्हिडिओच्या खाली, की तुझ्या बाल्कनीमध्ये सध्या कुठकुठली झाडं आहेत, तर ती आमच्यासोबत शेअर कर म्हणून. तर म्हटलं ठीक आहे, चला आता मला ही सगळी झाडं खाली ठेवायची होती, तर आपण ते सुद्धा सगळं शेअर करूयात. कारण आज आईकडे जायचं आहे आणि मग एखाद्या वेळेस जरी झाडांना पाणी द्यायला विसरलं, तर काही-काही झाडं अशी होतात ना, की इतकी कोमेजून जातात. म्हणलं त्याच्यापेक्षा रिस्क घ्यायला नको. सध्या 1-1.5 महिने एवढे छान सांभाळली आहे, तर अजून मी जे 4-8 दिवस जाणार आहे, तर त्याच्यामध्ये पण झाडांना काही व्हायला नको किंवा एखाद्या वेळेस हे जरी पाणी घालायचं विसरले, तरी पण काही झाडांना व्हायला नको. म्हणून म्हणलं चला खाली ठेवूयात आणि सगळ्या झाडांना एकदम पाणी देऊयात आणि त्याच्यानंतर त्यांना मी सांगणारच आहे तसं, की रोज पाणी द्यायचा. आणि बघा आता 1-2 वेळा करून ना, ही एवढी सगळी झाडं माझ्याकडे झालेली आहेत. त्याच्यामध्ये काही इनडोअर आहेत आणि काही आउटडोअर सुद्धा आहेत. तर सगळ्यात सुरुवातीला ना बघा, मी त्या दिवशी तुम्हाला जे हे जास्वंदाचं झाड दाखवलं होतं ना, ज्याला ती कीड लागली असं म्हणलं होतं. तर ते एक झाड आहे जे सध्या वरतीच आहे. त्याची कुंडी खूप मोठी आहे. त्याच्यामुळे म्हणलं की चला राहू देऊयात. आता एवढं नको जड उचलायला. आणि सोबतच जो चाफा जो पूर्ण गेला होता आणि तो इतका छान फुटलाय आता. त्याच्यानंतर हे क्रोटॉनचं एक प्लांट आहे. तर हे खरं तर इंडोअर प्लांट आहे. आतमध्ये खूप छान दिसतं घराच्या आतमध्ये. पण मनूसारखी पानं तोड, हे कर, ते कर म्हणून मी सध्या ते बाहेर ठेवले. आणि त्याच्यानंतर हे एक स्पायडरचं एक आहे. आता काय होतं ना, सगळी ही जी काही झाडं आहेत ना, तर ज्याला कमी मेंटेनन्स आहे ना, तर तशीच झाडं शक्यतो मी इथे ठेवलेली आहेत, जेणेकरून आपल्याला जास्तीची काही माहिती नाही आहे झाडांमधली, तर लगेचच वेगवेगळी अशी खूप मेंटेनन्सवाली किंवा ज्याची माहिती नाही आहे, तर तशी प्लांट्स नको घ्यायला. आपले जे ओळखीतले तसेच प्लांट्स घेऊयात, म्हणून मी तसेच शक्यतो ठेवलेले आहेत. हे गुलाबाचं झाड आहे. खरं तर ह्या कुंडीमध्ये मी 2 लावलेत छोटी-छोटी रोपटी आणि त्याला इतकी छोटी-छोटी छान-छान गुलाबाची फुलं येतात ना आणि कलरसुद्धा खूपच सुंदर आहे त्याचा. एक मनी प्लांट आहे. आता हे मी हँगिंगसाठीच आणलेलं आहे खरं तर, पण याला पण सध्या पाणी घालायचा प्रॉब्लेम होतोय. वरती अडकवलं तर परत खाली पाणी पडतंय, हे होतंय. म्हणून सध्या हे खालीच ठेवते. एक कोरफड आहे. आता बऱ्याच झाडांमध्ये ना आपल्याला तसं तर सगळीच झाडं ऑक्सिजन देतात. पण त्यातली त्यात काही-काही झाडं अशी असतात ना, त्याचा आपल्याला जास्त फायदा असतो. त्याच्यामुळे शक्यतो तशी आता झाडं मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या झाडाचं मला नाव नाही माहिती खरं तर, हे मला गिफ्ट आलं होतं. उगाऊ जे आहे ना ॲपवरनं ते ऑर्डर केलं होतं. शर्वीनं मला हे गिफ्ट दिलं होतं. हे सुद्धा इतकं छान वाढलंय आणि त्याच्यानंतर माझ्याकडे जी जास्वंद आहेत ना, तर ती सुद्धा खूप छान आहेत. म्हणजे 2 प्रकारची जास्वंद आहेत. पण त्याला 3 प्रकारची वेगवेगळी फुलं येतात. याला जी आहेत तर ती पिवळी फुलं येतात. आतमध्ये मस्त रेड कलरचं असतं आणि दुसरं जे मी तुम्हाला अगोदर दाखवलं होतं ना, तर त्याला एक थोडेसे पिंकिश पण येतात आणि रेड पण येतात. असे 2 कलरचे येतात. मोगरा पण माझ्याकडे 2 वेगवेगळ्या प्रकारची आहेत. एक हे असं जे एकदम कमी पाकळ्यांमध्ये तुम्हाला दिसेल आणि त्याच्यासोबतच दुसरं जे आहे ना, तर ते एकदम गुच्छाचं असं आहे मोगरा आणि दोन्हीला सुद्धा इतका छान सुगंध आहे, की खूप मस्त दिसतं. आणली तेव्हा एकदम छोटी-छोटी होती. त्याच्यामुळे मला खूप स्वस्तात पण मिळाली होती. साधारण ₹15-15 ला मोगरा तर मला मिळाला होता. बाकी काही ₹30, ₹50, ₹80 अशी सगळी झाडं घेतली होती. खूप स्वस्तातली घेतली होती अगोदर, कारण त्याच्याबद्दल काही माहितीच नव्हती जास्त. त्यांना कसं व्यवस्थित ठेवायचं, कशाला किती पाणी लागतं, म्हणून म्हटलं की आपण अगोदर छोटी-छोटी झाडं घेऊयात आणि जरा एक्सपेरिमेंट करून त्याच्यानंतर मग बघूयात, की आपल्याला जमतंय का, त्याच्यानंतर बाकीच्या आपण घेऊयात. आता हे गुलाब वाटतोय मला, असा छोटासाच आहे गुलाब हा पण. मी आमच्या खालच्या गार्डनमध्येच बघितला होता आणि त्याच्यानंतरच मी एक घेतला होता. हे जे डॅन्थस आहे ना, तर ते थोडंसं आत्ता गेलेलं आहे. याला पण एक पांढऱ्या कलरचं आणि दुसरं जे आहे तर ते माझ्याकडे थोडंसं असं डार्क पिंकमधलं एक आहे. तर ते दोन्हीसुद्धा खूप छान दिसतात. मागे फुलं आली होती तेव्हा मी तुम्हाला हे दाखवलं होतं. आणि हे जे आपल्याकडे पांढऱ्या फुलांचं असतं ना, त्याला सदाफुली म्हणतात की काय मला माहीत नाही. पण त्यातलंच हे एक छोट्या पानांचं म्हणजे दिसायला एकदम मिरचीच्या झाडासारखं दिसतं. पण त्याला एकदम छोटी-छोटी फुलं येतात. ह्याला ना फुलं जास्त येतात. त्याच्यामुळे विचार केलेला की चला देवांसाठी ह्याची फुलं होतील आणि बाकी जास्वंदाला याला पण छान फुलं येतात. शेवंतीसुद्धा खूप फ्रेश दिसते दिसते बाल्कनीमध्ये. त्याच्यामुळे मग ही शेवंतीची काही फुलं घेतली होती. तशी 4-5 दिवस झाले असतील, पण अजून ते काही फुलं तेवढी उमलली नाहीयेत. जशाल तशी दिसतात आणि शेवंतीला पाणी खूप लागतं. मला हे एवढं कळलंय 2-4 दिवसामध्ये. म्हणजे दिवसातून मी 2 ते 3 वेळा पाणी घालते, तेव्हा शेवंती कुठे व्यवस्थित दिसते. नाहीतर एकदम कोमेजून जाते आणि शिवाय इथे
कढीपत्तासुद्धा घेतला आहे. तर कढीपत्ता बऱ्यापैकी मोठा आलेला आहे आता. तर ही अशी एवढी सगळी झाडं आहेत सध्या तरी बाल्कनीमध्ये. आणि जी पहिली माझी होती तर ती म्हणजे तुळस. तुळस खूप मोठी झाली आहे, पण अजून एक छोटीसुद्धा मी तिथे ठेवली आहे. आता ह्या सगळ्या झाडांना म्हटलं आज एकदम छान व्यवस्थित असं पाणी देते. 12 वाजेपर्यंत ऊन इतकं असतं गॅलरीमध्ये, की अजिबात पाय ठेवू वाटत नाही. 7:30 ते 8 नंतर खूप ऊन येतं आणि 12 वाजेपर्यंत ते ऊन तसंच असतं आणि त्याच्यानंतर मग थोडं-थोडं कमी व्हायला लागतं. आता सकाळचं ऊन तर झाडांना लागतंच, पण काय ना, खूप पण ऊन असलं, एखाद्या वेळेस पाणी घालायचं विसरलं, तर मग ते जळायला नकोत म्हणूनच फक्त खाली ठेवलेत मी. नाहीतर बाकी त्याचा काही जास्तीचा फायदा नाही आहे. आणि वाटलंच तर मग म्हणलं इंडोअर जे प्लांट्स आहेत ना, ते पण मी आतमध्ये घरात ठेवून देते, कारण आता मनू पण नाही आहे. आणि पिकूच्या पण खोड्या जरा कमी झाल्यात ना, तर जेव्हा तो छोटा होता ना, त्याच्या इतक्या खोड्या होत्या, म्हणजे तो अजिबात झाड हे असं काहीच घरात ठेवत नव्हता आणि त्याचे सगळे वेगवेगळे असे काही पराक्रम चाललेले असायचे. झाडांना पाणी घातलं आणि त्याच्यानंतर मग घरातली सगळी कामं करायला घेतली. तसं खरं तर ना, सकाळी-सकाळी असं काही मेजर काम नसतं मला. पण आत्ता कसं झालं, एक 15 दिवस झाले तर ताई पण नाही आहे साफसफाईचं आणि हे सगळ्यासाठी. सो मला ते करावं लागते. मनूला शाळेला सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे तिचीही काही घाई नाही आहे. तीही निवांत झोपलेली असते. त्याच्यासोबत आम्ही मस्त आराम करतो. हे असं होतंय. 9-10 तारखेपर्यंत मनूला सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे एकदम निवांत आहे. पण सध्या असं झालं माझं हे 2-4 दिवसामध्ये मला आज जायचं संध्याकाळी आईकडे. आणि आईकडे जायचं आहे त्याच्यामुळे ती तयारी आहे. बाकी मी विचार केला होता की आईकडे जाण्याच्या अगोदर, आणि आई पण मला म्हणली होती की इकडे येण्याच्या अगोदर तुझी जी काही कामं असतील ना, मग ती सगळी आवरून तू इकडे ये, म्हणजे तू पण रिलॅक्स राहशील आणि आम्हाला पण जरा बरं वाटेल. असं नाही की नाही माझं हे राहिले, मला हे व्हिडिओ बनवून द्यायचं राहिलं, हे असं तसं. पण नेमकं झालं असं की 1.5 आठवडा किंवा 2 आठवडे मला काहीच असं मेजर काम नव्हतं, ब्रँडचं पण आणि हे पण. आणि नेमकं आता असं झालं की मला आईकडे जायचं आणि नेमकं काल परवाच मला 2-4 व्हिडिओ आले. सो ते थोडंसं आता मला आहे, काल आज मला थोडंसं हेक्टिक झालं किंवा आज पण होणार आहे की ते पण शूट करून द्यायचं, तुमच्यासोबत पण बाकीच्या सगळ्या गोष्टी शेअर करायच्यात. सो बऱ्याच वेळेला हे असं काहीसं होत असतं, आपण जसं प्लॅन करतो तसं काही होत नाही. मला खरं तर वीणा आणि गाथाचा बर्थडे झाल्याच्या नंतरच म्हणजे 2 तारखेला घरी जायचं होतं. आता जेव्हा पण आम्ही जायचं प्लॅन करतो तेव्हा मी आणि ज्ञानू सोबतच करतो. सो तेव्हा मला जायचं होतं, पण नेमकं यूट्यूबचं हे मीटअप पण होतं. तर म्हटलं चला आता छान चान्स मिळाला आहे तर आपण हे करूयात आणि मग त्याच्यानंतर जाऊयात. सो 8 तारखेला ते झालं. 9-10ला माझं जरा शूटचं काम होतं म्हणून म्हटलं थांबूयात, म्हणजे थोडंसं रिलॅक्स पण राहील आणि 10 तारखेला रात्री निघूयात. सो 10 तारखेवरनं आठवलं की आज आहे मदर्स डे. सो सगळ्यांना मदर्स डेच्या खूप 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 सगळ्या शुभेच्छा. ज्या कोणी माझा व्हिडिओ बघतायत, ज्या कोणी माझ्या जर्नीमध्ये पहिल्यापासून आहेत किंवा माझ्यासोबतच ही जर्नी जगतायत किंवा तुमचीसुद्धा ही फेज जगतायत, त्यांना सगळ्यांना मदर्स डेच्या खूप शुभेच्छा. बऱ्याच वेळेला एक आई म्हणून एक आपल्याला बऱ्याचदा असा गिल्ट येत असतो की मी काहीच नाही करत आहे, माझ्या मुलाकडे दुर्लक्ष होते किंवा मग माझ्या कामामुळे हे सगळं होते, कुठंतरी बाळाची झोप व्यवस्थित नाही होते, मी बाळाच्या डाएटकडे लक्ष नाही देते किंवा ह्या सगळ्या गोष्टी. तर मलासुद्धा माझ्या लाईफमध्ये अशा बऱ्याच वेळेला अशा गोष्टी झालेल्या आहेत. मला तर रोज गिल्ट येतो असं म्हणलात तरी चालेल. म्हणजे जेव्हा मी मनूकडे बघते ना, तर तेव्हा मला असं वाटतं की यार आज काहीतरी कमी पडलं आहे. तर हे माझ्यासोबत रोज होत असतं. आणि आपल्याला जरी नाही ना झालं तरी पण आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला कधी कधी दाखवून देतात की खरंच तू कमी पडते किंवा तू तुझ्या बाळासाठी असं नाही करत आहे, आम्ही आमच्या बाळासाठी खूप केले वगैरे वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी नेहमी होत असतात. तुम्हाला एक तो गिल्ट नेहमी येत असतो. आणि त्यामुळं ना मला असं हे सांगायचं की मी सुद्धा एकट्यात खूपदा रडली आहे, मलासुद्धा खूपदा डिप्रेस झाले, मला पण खूपदा गिल्ट आला आहे. सो तुम्ही ती एकटी आई नाही आहेत जिला हे होत असतं. सो एकदम चिल राहा, कारण आपण जे काही करतोय ना तर ते आपली फिजिकल आणि मेंटल पीस जपण्यासाठी करतोय. कारण आपण एखादं काम करतो ना तर ते आपल्याला आवडतं म्हणून आपण करतो. म्हणजे आता मला हे मी यूट्यूबचं करते तर मला एकतर आवड आहे, मला रिकामं बसायला नाही आवडत, शिवाय मला ह्यातून पैसेसुद्धा मिळत आहेत. सो मी त्यामुळे ते करते आणि खरं तर त्यामुळे माझं डोकं 90% शांत राहते. नाही तर असं आपण म्हणतो ना की खाली दिमाग शैतान का घर. सो सतत तुम्ही काही ना काही करत राहा. जेव्हा कधी आपल्याला असं वाटतं की नाही आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होते, असं होते तसं होते, तो शांतपणे बसा, विचार करा की आपण कुठे कमी पडतोय काय, आणि त्याच्यावरती आपण काय सोल्युशन काढू शकतो. तुम्हाला जर सोबत कोणी हाऊस हेल्पर हवी असेल तर तुम्ही तशी ठेवा. नेहमी माझं पण एक आग्रह होता की नेहमी मी माझी कामं स्वतःच केली पाहिजेत आणि त्यामुळे मला खरंच खूप त्रास व्हायचा. त्याच्यामुळं मग उशिरा का होईना मला कळलं आणि मी जरा मदतीला ताई ठेवल्या.
सो तुम्हाला ज्यांची कोणाची मदत घेता येत असेल ती घ्या. त्यामुळे तुमची कामं व्यवस्थित होतील आणि तुमच्या मुलांकडे सुद्धा दुर्लक्ष होणार नाही. आता इतकं सगळं करून सुद्धा गिल्ट येतच असतो, पण तो तुमच्या बाबतीत नाही होते, हे सगळ्यांच्याच बाबतीत होते, हेच मला सांगायचं आहे. आणि जेव्हा तुमचा मेंटल पीस छान राहतो ना, तर तेव्हाच तुम्ही तुमच्या मुलांकडे छान पद्धतीनं लक्ष देऊ शकता किंवा छान पद्धतीने त्यांना सांभाळू शकता. तुम्ही त्यांच्यासाठी आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे हे चांगलंच केलेलं आहे. कोणतीच आई कोणत्याच मुलासाठी वाईट नाही करणार आहे. सो असा विचार नका करू कधी की मी माझ्या मुलाला वेळ नाही देऊ शकत आहे, हे नाही करू शकत आहे, ते नाही करू शकत आहे. कारण आपण जे काही करतो ते आपल्या घरासाठी, नवऱ्यासाठी, मुलांसाठी, ह्यांच्यासाठीच बऱ्याच वेळेला करत असतो आणि त्याच्यानंतर काय जे करतो ते आपण आपल्यासाठी करत असतो. सो हा गिल्ट पहिले मनातून काढून टाका. आणि मी ही एकटीच नाही आहे, माझ्यासोबत अशा बऱ्याचशा महिला आहेत, असं तुम्ही डोक्यात घ्या. पण असं म्हणजे मी किती जरी तुम्हालाही सांगितलं ना, तर खरं तर न्यूक्लिअर फॅमिली असेल ना, तर थोडंसं न्यूक्लिअर फॅमिली असेल, दोघं वर्किंग असतील, तर थोडासा हा गिल्ट आपल्याला नेहमी येत असतो. आणि जर तुम्ही तुमचे सासू सासरे हे सगळे बरोबर असतील, कोणीतरी मदतीला असेल, तर हा गिल्ट थोडा कमी येत असेल कदाचित. पण हा गिल्ट म्हणजे नेहमी येतच असतो. पण पुढे चालून आपल्याला असं कधी वाटायला नको की आपण आपल्या आयुष्यात काहीच नाही केले. त्यामुळे मुलांसोबत आपल्याला आपली ही बाकी लाईफसुद्धा जगणं आणि आपली कामं करणंसुद्धा तेवढीच गरजेची आहेत. सो असं मला तरी वाटतं. सो बी स्ट्रॉंग. आणि अजून एकदा सगळ्या इन्क्रेडिबल मॉम्सला माझ्याकडून हॅपी मदर्स डे. मनू आली आहे, खाली गेली होती त्यांच्यासोबत. तर आज ना नाश्त्यामध्ये वेगळ्यानं काही बनवायची गरज नव्हती, कारण रात्री मी व्हेज बिर्याणी बनवली होती आणि तीच मी एक्स्ट्राची बनवून ठेवली होती. आणि जेव्हा पण मी पनीर बिर्याणी किंवा व्हेज बिर्याणी बनवते ना, तेव्हा मी थोडी एक्स्ट्राच बनवत असते, जेणेकरून सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा होईल. माझं हे गरम करणं चालू होतं आणि मनूचं हे वाजवणं चाललं होतं आणि मला दाखवत होती की बघाई मी कशी वाजवते ते. तर मस्त अशी पनीर बिर्याणी जी आहे, व्हेज बिर्याणी जी आहे, तर ती मी गरम केली आणि दोघांसाठीही छान नाश्ता घेतला. आता आज ना आईकडे जायचं आहे आणि घरामध्ये दूध पण शिल्लक होतं. आता मी गेल्याच्यानंतर हे काही चहा पण करून पित नाहीत, त्याच्यामुळे मला हे दूध पण संपवायचं होतं आणि सोबतच काही फ्रूट्स पण होते, तर ते पण संपवायचे होते. तर म्हटलं चला एक ऑप्शन आहे, आपण मस्त असं कस्टर्ड बनवूया, जेणेकरून ते खाण्यात पण येईल आणि ह्या दोन्ही गोष्टी संपून जातील. म्हणून मग इथे दूध तापवत ठेवलं होतं. रात्रीचं काही दूध होतं, त्याच्यामध्ये परत आज सकाळचं दूध एक्स्ट्रा ॲड केलं. वाटीमध्ये थोडंसं थंड दूध घेतलं, त्याच्यामध्ये थोडीशी कस्टर्ड पावडर टाकली. हे जर असं थंड दुधामध्ये केलं ना, तर गाठी होत नाहीत आणि कस्टर्ड एकदम छान होतं. त्याच्यामुळे हे वाटीमध्ये वेगळ्या दुधात मिक्स केलं आणि जे उकळतं दूध आहे ना, त्याच्यामध्ये दूध छान उकळून झाल्याच्या नंतर साखर घातली. खूप असं गोड पण नाही मला आवडत, थोडंसं मिडियमच, त्याच्यामुळे त्यानुसार साखर घातली. आणि जे वाटीतलं मिक्सचर होतं कस्टर्ड पावडरचं आणि दुधाचं, तर ते थोडं थोडं असं ॲड करून घेतलं दुधामध्ये आणि छान उकळी येऊ दिली. थोडंसं घट्ट होऊ द्यायचं, एकदम पातळ पण ते काही टेस्टी लागत नाही. त्याच्यामुळे हे बघा साधारण कन्सिस्टन्सी अशी होऊ दिली आहे. थंड झालं की अजून ते थोडंसं घट्ट होतं, त्याच्यामुळे गरम असताना हे असं काहीसं होऊ दिलेत. आता यामध्ये ना मला आवडतं म्हणून मी बदाम पावडर बदामाचे काप पण ॲड केलेत, कारण माझ्याकडे डाळिंब नव्हतं, नाहीतर मध्ये मध्ये ते डाळिंब आलं ना दाताखाली तर छान वाटतं. बाकी सगळे फ्रूट्स असे सॉफ्टमध्येच होते, त्याच्यामुळे म्हणलं की चला बदामचे काप पण टाकूयात. केळी जेव्हा आपल्याला कस्टर्ड खायचं असतं ना, त्यावेळेला ॲड करायची, म्हणजे कस्टर्ड 2 दिवस आरामात टिकतं. नाही तर केळी जर अगोदरच टाकली ना, तर ते खराब होण्याचे चान्सेस असतात किंवा थोडंसं पातळ किंवा चवीला पण वेगळं लागतं. कस्टर्ड इथे रेडी आहे आणि थोडं थंड होण्यासाठी इथे मी फ्रीजमध्ये ठेवते आहे. दुपारपासनं शूटचं म्हणा, एडिटिंगचं म्हणा आणि ते सगळं व्हिडिओज द्यायचं, लाईव्ह करायचं, तेच चाललं होतं माझं. आता 5-5:30 झालेत काहीतरी. चहा वगैरे घेतलाय. मनू हे परत गार्डनमध्ये गेलेत. इतकं गोड गोड 2 पोनी घातल्या होत्या आणि इतकी मस्त दिसत होती, मी दाखवते तुम्हाला इथे. आणि बाय बाय करून मस्त किती वेळेस चाललं होतं मला जायचं आहे गार्डनमध्ये, हे ते. तर मनू मामाकडे जायचं का, आता नाही गार्डनमध्ये जायचं. सो असं एक होतं तिचं. आणि आता इकडे बॅकपॅक करायला घेतली. सकाळपासून माझं चाललंय डोक्यामध्ये की ही बॅकपॅक केली म्हणजे कसं एकदाचं एक काम मागे पडेल, पण ते लांबतच गेलं. आणि असं नेहमी होतं मला की मी भरपूर सगळे कपडे घेऊन जाते, हे नेते ते नेते आणि आहे तसं सगळं वापस घेऊन येते. मी तिथे काहीही वापरत नाही. नाईट ड्रेस तेवढे 2 आहेत, तर तेच मी दिवसभर घालते. टी शर्ट पॅन्ट असते तेच मी दिवसभर घालते. असे दुसरे काही कपडे नेलेले असले ना, तर ते मी त्याच्याकडे बघत पण नाही. कधी कधी तर मला इतका आळस येतो की म्हणजे तिथं गेल्यानंतर आंघोळीचाच आळस येतो, तर बाकी गोष्टी तर लांबच, असं होतं. आणि तुम्हीसुद्धा बरेच जण काही काही रिलेट करत असाल.
ह्या बाबतीत खरंच मी खूप आळशी आहे. म्हणजे इथून गेलं की मला असं काय होतं माहीत नाही, पण मला असं वाटतं काहीच करू नये, मी फक्त तिथे पडून राहावे. मी फक्त खाते, मनूला बघते आणि बस. मी त्या व्यतिरिक्त काहीच करत नाही. ज्ञानू तरी थोडंफार एखादं दुसरं काम करते, पण माझं तर तसंच होतं. म्हणजे इथून जाताना मी इतका विचार करते की नाही यार, आई पण एकटीच असते, आईला पण थोडीशी मदत करायला पाहिजे. आपण जाऊ तर थोडं तिला आराम देऊ, तिला मदत करू. पण तिथं गेलं की असं होतं, नाही बाबा काहीच नाही होते आपल्याच्याने, चला करा आराम. इथं असा धाक नसतो की इथं पण करायलाच पाहिजे किंवा काय, पण असं होतं ना, एक आत्ता नाही तर नंतर आपल्यालाच करायचं आहे, त्याच्यापेक्षा चला हे काम उरकून घेऊ आपण. तसं तिथं आपल्याला नसतं करायचं, हे माहीत असतं. त्याच्यामुळं मग ते तसं आळस येत असेल बहुतेक, माहीत नाही. ती माहेरची हवा लागते आणि त्याच्यानंतर काय करायची इच्छा होत नाही. सो शूटचं पण आता काय काय होते माहीत नाही. 1-2 ब्रँडचे शूट बाकी आहेत, सो त्याच्यासाठी जरा एक्स्ट्रा कपडे घेतलेत, कारण अजून कपडे काय फायनल झालेले नाही आहेत. सो बघू आता कसं कसं काय काय होतंय. अजून तिथून गेल्यानंतर गावी पण जायचं आहे. बाकी मी तसं व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेनच. आणि यावेळी जर आम्ही 1-2 तरी व्लॉग शूट करायचं ट्राय करते, कारण ना मिनी व्लॉगच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. मग बऱ्याच जणांचं असतं की लॉंग व्हिडिओ पण शेअर कर, सो ते राहून जातं. पण नाही, यावेळी मी ठरवलं की नाही, करूयात आपण जरा लॉंग व्हिडिओ पण शूट करू एखाद दुसरा तरी. आणि माहीत नाही किती दिवस राहते काय, प्लॅन तर आहे 15 दिवसाचा, पण बघूयात आता. चला पहिले मी हे कपडे प्रेस करून ठेवून देते, कारण मनूच्या पण 1-2 फ्रॉकला प्रेस करायची होती. माझे पण काही कपडे होते, म्हणलं प्रेस करते त्याच्यानंतर ठेवते. म्हणजे तिथे गेल्यानंतर परत प्रेस दे, हे दे ते दे, पोरी मध्ये मध्ये करतात, त्याच्यापेक्षा नको, आपलं आपण इथून सगळं तयारी करून गेलं म्हणजे बरं आहे. सो चला. आत्ताच खालून आली आहे आणि लगेच पराक्रमाला सुरुवात. बघा नवीनच आहे हे आयशॅडो पॅलेट, आणि काय करणं चाललंय बघू जरा, काय केलंय बघू. किती छान रंगरंगोटी, वा छान आहे ना. किती आनंद होतो ना असं केलं की. हे पण हे पण हे पण हे पण अजून करून दाखवते. आणि बॅग भरून ठेवली होती, इथं ठेवलेलं सगळं, त्यातलं काढून सॅकमधलं एवढं सगळं काढून ठेवलंय. आता काय म्हणावं, नाही ते राहा बाकी. आता ब्रश करायचंय का तुला? हा, हे कधी धुवायचं आता बघू, कधी धुवायचं हे? आवडतं तुला असं करायला? हा आवडतं. असाच काहीतरी पराक्रम चालू असतो. तिकडं होते हॉलमध्ये, शांतता जाणवली म्हणून म्हणलं काहीतरी पराक्रम उद्योग चाललेला असेल, तेवढ्यात बघते तर हे असं. आणि नवीनच आहे बरं का, 1-2 वेळा वापरलं असेल फक्त, आणि लगेच खराब झालंय. कशी बघते आणि काय बघते, अजून करायचं का? काही करायचं अजून? काय करायचं? काय लावायचं अजून? ते लावायचं, आयलाइनर लावायचं. बर. केवढा केवढा आनंद झालाय. कुठं जायचं आपल्याला? आणि हे सेल कुठे त्याचे? बेल्ट वेगळा, ते सेल नाही येतात. आज सगळं घेऊन जायचं आम्हाला. आमची बॉटल, आमची टेडी, आमची डॉल, आमचं हे. आज गाडीत नाही जायचं आपल्याला, ट्रॅव्हल्सने जायचंय. कुठे चाललो आपण? बाहेर कुठे? बाहेर कुठे? तू म्हणली ना आजीकडे जायचं, आजीकडे जायचं. केव्हापासून नाद लावलाय त्यांना की पप्पा आजीकडे जायचंय, पप्पा मामाकडे जायचंय, पप्पा. ते घेऊ, तो ऑलरेडी घेतलंय बेटा. थांब थांब, पप्पा गाडी घेऊन येतात. असं निघालेत आता, 9:30 झालेत. 10:15 आम्हाला स्टॉपला पोहोचायचं आहे. सो जाऊ तोपर्यंत एक अर्धा पाऊण तास तरी लागेल आरामात. आज बऱ्याच दिवसानंतर खरं तर ट्रॅव्हल्सनं चाललं, सो भरपूर सगळा पसारा घेता आलेला नाही आहे, तरी जेवढं होईल तेवढं घेण्याचा प्रयत्न केला, कारण मनूचं भरपूर सगळं असतं. आणि दरवेळी असं होतं की झोका, तिची गाडी, तिचं हे तिचं ते, आम्ही सगळं कॅरी करतो. पण यावेळी तसं काही शक्य नव्हतं, कारण ट्रॅव्हल्सने जाणार म्हणून. एवढा कुणाकडे चालली बाहेर? आजी, मामा, आजी, बाबा, साऊ. साऊ पण? नाही. साऊ पण आहे. आजी, बाबा, साऊ, माऊ, मामा. माझ्या बरोबर चला आपण. ओके, जाते म्हणू तू? पप्पा सोबत जायचं? नाही नाही, बेल्ट आणलाच शेवटी. या चालेल, जेवण खाली करा. बॅग ठेवतो हो, आणि जाऊन फोन करा. हां हाय.
बॅग तिकडे देते का खाली? हाय कर देते. त्यात पाणी वगैरे बरं का. हाय, कशी बसली? हो हो, जा व्यवस्थित. पप्पा गेले बेटा, पप्पा नाही येणार आहे. चला चाऊ. कसा आहे मग आपला पहिला एक्सपिरियन्स? लाईट नाही आहे का इथे? म्हणा हे साऊ, एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा पहिला? रडायला येत होतं? काहीच कळलं काय? मनू किती लक्षात, हो ना. की बघ ना कशी बघते. हाय, सावी ना पहिल्यांदाच आली आहे ट्रॅव्हल्समध्ये, त्याच्यामुळे तिची रिॲक्शन एकदमच वेगळी होती. म्हणत होती नानू शांत बसत पण नव्हती, रडत होती, कर्टन्स लावायचे नाही, काही नाही. हा, आणि आता मजा वाटत असेल. काय झालं? किती आनंद झालाय हे आलं तू. हाय म्हणा. हाय साऊ. मी येऊ तुमच्या बरोबर. साऊ सध्या वेगळ्याच मूड मध्ये गेली. तुम्ही कसं काय आले? तेवढे 5 मिनिटं टाइम आहे, आणखी दुसरं सीट यायचं बाकी आहे. अच्छा, बघ याच्यामुळे म्हणलं टाइमवर येऊत आपण. आपल्यासाठी थांबलेच नसते ते. आपलं दुसरीकडे करते ते गडबड. त्यांना आज काही करमेना, त्यांना असं झालं. हो बाय म्हणा. जेवण करा बरं का. बाय. जेवण राहिलं अजून? हो, त्यांनी नाही केलं. त्यांना बाय बाय. करमत नाही काय. बाय. ए तू नाही मनस्वी. इधर ये. ना आपण मामाकडे चाललोय. पप्पा नाही येणार आहे मामाकडे. तू, शाऊ, मी, माऊ, हा आपण सगळे जाऊ. हा ओके, तू नको जाऊ, ती काका रागवतात तिकडे. हे आता शांत. ती बेल्ट बघ ना, तिनं बॅग मध्ये टाकला होता, बॅग मधला काढून लावून घेतलंय. जेव्हा लाव म्हणते तेव्हा नसतं लावायचं. काय कॅट? बाई गाडीमध्ये कॅट घेऊन आले, तिथे छोटस खेळणं. ते का ते बॅग मध्ये ठेवले. आता मी खाली गेले. कॅट नाही, डॉली देऊ. डॉली घेऊन झोपतो. कोणतरी पाहिजे सामान आता. गाडीतच राहील सोन्या. गाडीत बसलो चालू झाल्या तिघीच्या तिघी. सौ मनू, हे बघा मनूचा तर असतोच तो चकण्याचा डबा. ते सौचं पण चाललंय 2-2 हाताने. माऊला पण भूक लागली. आम्ही बसून 2 तास पुण्यातच 12-1 होता का ग? बघितलं, सावीचं दीदी चालले. आणि मनूचं काय म्हणते मनू? काय बेटा त्या डॉलीला पण पांघरून टाकणं, हे ते. हा, काय चाललंय बेटा? म्हणजे ती तुला एवढी छोटी वाटली, तू एवढी मोठी वाटते तुला. काय बेटा? तिघींचं चाललंय खाणं. मी खाऊन आली आहे आणि मला काही इच्छा होत नाही बसमध्ये खायची. आमची डॉली बिली सगळं सोबत घेऊन चाललंय. सो आता पोहोचू आम्ही सकाळी 6. किती वाजता पोहोचू आपण? 6च्या आसपास, 5:30-6ला. सो बघू. पोरी आम्हाला वाटलं होतं खूप त्रास देतील वगैरे, पण बरं झालं खायचं सीट घेतलं, त्याच्यामुळे एवढं काय नाही. सावी आणि मनू दोघी पण शांत बसतील. दोघींना पण असं एकमेकींकडे बघून चाललंय की हा दीदी सावचं. आणि मनूचं पण असं हे बघ ते बघ हे असं चाललंय. आता 8 दिवस, पुढचे 10 दिवस जे काय आम्ही तिकडे ना, तोपर्यंत ह्या दोघींची मस्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो चला बघू आता प्रवास कसा होतोय काय ते. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कॉमेंट करून सांगा. भेटू पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सगळ्यांनी काढून द्या. बाय.